कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला जमत नसेल तर तू करू नकोस काम, पण इतरांना त्रास नको। जेव्हा जेव्हा मी किचन मध्ये काम करत असेल तेव्हा तू येतच जाऊ नकोस, लक्षात ठेव काय। शिवा, शिवा, काय झालंय? ठीक आहेस ना? हाँ, मी ठीक आहे। तुम्ही बोला काय झालं? अगं काही नाही, मी सांगायला आले होते की जेव्हा आशू ऑफिसला जाईल तेव्हा त्याला डबा देशील? हाँ देईन। हाँ शिवा, काय झालंय? बरं ये, बस बस बस। काय झालं मला सांग। अगो मला ना कळत नाहीये की आई ना मी काय केल्याने खुश होतील। हे बघा, त्या खरंच माझ्या आईंसारख्याच आहेत आणि माझ्यामुळे त्यांना त्रास होतो ना, हे मी नाही सहन करू शकत। अगं कोण म्हणालं तुझ्यामुळे त्रास होतोय ते? आणि तू तुझ्या परीने सगळे प्रयत्न करतेस की? हो, पण जेवढं करायला पाहिजे तेवढं नाही ना होतंय। मी काही करायला गेले की असं विस्कटतं, बिघडतं, चुकतं काहीतरी। अगं वेडा बाई, का एवढं टेन्शन घेतेस? हे बघ, तू नाराज होऊ नकोस। एक लक्षात घे की सीताईच्या मनाप्रमाणे वागावं ही तिची इच्छा नाहीये। आणि कसं आहे ना, सीताईला जशी सून हवी होती ना, अगदी तू तशी नाहीयेस। त्यामुळे ती तुला आपलंसं करायला तयार होत नाहीये। पण ना, मला खात्री आहे की तिने तुला एकदा ओळखलं, तुझा स्वभाव ओळखला ना, की मग बघ, ती तुला स्वतःहून सगळं शिकवेल। अगदी जीव ओवाळून टाकेल ग तुझ्यावर। पण काय करू मी त्यासाठी? शिवा, जेव्हा तिने तुला पहिल्यांदा मंदिरात बघितलं होतं ना, तेव्हाच तिने एक मत तयार केलं होतं की ही अशी मुलगी माझ्या आजूबाजूलाही नको। ही अशी मुलगी जर आपल्या घरात सून म्हणून येणार असेल तर आधी ती माझं प्रेत ओलांडेल आणि मगच घराचा उंबरठा। पण नेमकं तेच घडलं, म्हणून ती जास्त चिडली आहे। तू ना या सगळ्या गोष्टींना थोडासा वेळ दे, सगळं आपोआप नीट होईल आणि तू सगळं हळूहळू नक्की शिकशील। आणि अगं मी आहे ना, मी शिकवेन तुला। ठरव यार आशुतोष, मीटिंगला जर चांगलं तयार होऊन नाही गेलास तर पाहून परत वाटेल की हा काही करू शकत नाही। नाही आशू, चुकीचं समजतोस तू। हा? म्हणजे भाऊंना असं काही नाही वाटणार। हे बघ, भाऊंना काय वाटतं काय नाही हे तुम्हाला नको सांगूस। भाऊ माझे वडील आहेत, मी त्यांचा मुलगा आहे, त्यांना माहिती आहे त्यांना काय वाटतं, मला माहिती आहे त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं। सो लेट मी जस्ट, ते काही असलं ना तरी मला माहितीये भाऊ तुझ्याबद्दल काय विचार करतात। आणि तू तू तुझी जबाबदारी नीट पेलणार आहेस हे त्यांना माहितीये, तू का उगाच घाबरतोय? झाले तुझे फ्री ऍडवाइसेस देऊन, प्लीज जाता मला आवरू दे। हो मी जाते, पण मला वाटलं तुला मदत हवी म्हणून मी आले। कसली मदत? कोणते कपडे घालायचे ते कळत नाहीये ना। तू मला मदत करणार आहेस फॅशन स्टायलिंग मध्ये? मी तुझा फॅशन सेन्स बघितलाय शिवा अवस्थेत असताना। नको, थँक्यू। असू दे, मी राहायचे तसे राहू दे, पण तू मान्य कर हे की तू एकेकाळी बोलला होता की माझी स्टाईल तुला आवडते, मी खूप डॅशिंग राहते वगैरे वगैरे, हे तूच मला बोलला होता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।